नमस्कार मित्रांनो, वेलकम टू इंडियन पॉलिटिक्स सिम्प्लिफाईड सिरीज ऑफ ज्ञानदीप अकॅडमी। आजचं आर्टिकल आहे आर्टिकल क्रमांक 2। बेसिकली हे आर्टिकल सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगायचं आहे आर्टिकल 2 आणि 3 मध्ये काय फरक आहे। आर्टिकल 2 कॉन्स्टिट्यूशन मधल्या आपल्या राज्यांच्या एक्सटर्नल ऍडजस्टमेंट बद्दल बोलतं। आर्टिकल 3 इंटरनल ऍडजस्टमेंट बद्दल बोलतं। परत एकदा सांगतो, आर्टिकल 2 एक्सटर्नल ऍडजस्टमेंट बद्दल बोलतं, आर्टिकल 3 इंटरनल ऍडजस्टमेंट बद्दल बोलतं। राहील लक्षात। मग आर्टिकल 2 कशाबद्दल आहे? तर आर्टिकल 2 आहे ऍडमिशन ऑर इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट। हा शब्द महत्वाचा आहे। न्यू स्टेट, नवराज्य। मग यामध्ये काय, थोडक्यात इंडियाच्या युनियन मध्ये जे राज्य आतापर्यंत नव्हतं, आयदर अस्तित्वामध्ये नव्हतं किंवा निर्माण झालेलं नव्हतं किंवा जे इंडियामध्ये नाहीच आहे, या प्रकारच्या राज्याबद्दलचं हे आर्टिकल 2 आहे। मग आर्टिकल 2 कशाबद्दल बोलतं? ऍडमिशन म्हणजे बाहेरचं एखादं राज्य जे अस्तित्वामध्ये आहे मात्र जे भारताचा पार्ट नाहीये, त्या राज्याला भारतामध्ये ऍडमिट करून घेणं, भारताला आतमध्ये प्रवेश देणं त्या राज्याला, किंवा जे राज्य कुठं निर्मितच नाही म्हणजे राज्य अस्तित्वातच नाहीये, या प्रकारच्या राज्याचं नवीन निर्मिती करणं, नवीन अस्तित्व निर्माण करणं। राहील लक्षात। या प्रकारच्या राज्याचं नवीन अस्तित्व निर्माण करणं आणि मग याला इंडियन युनियन मध्ये घेणं हे आर्टिकल 2 सांगतो। सो बेसिकली परत एकदा सांगतो, आर्टिकल 2 हे एक्सटर्नल ऍडजस्टमेंट बद्दल बोलतं, आर्टिकल 3 हे इंटरनल ऍडजस्टमेंट बद्दल बोलतं। पक्क लक्षात ठेवा। आता महत्वाचं काय आहे तर नवीन राज्य ऍडमिट करणं किंवा नवीन राज्याची निर्मिती करणं याबद्दलचं आर्टिकल 2 आहे। मग या केसमध्ये अधिकार कोणाला आहेत आपण समजून घेऊया। पहा, एखादं नवीन राज्य ऍडमिट करणं किंवा नवीन राज्याची निर्मिती करणं जे अस्तित्वामध्ये नाही, हा अधिकार इंडियन पार्लमेंटला आहे। कोणाला आहे? इंडियन पार्लमेंटला। काय म्हणतं? इंडियन पार्लमेंट मे बाय लॉ, कायदा करून ऍडमिट म्हणजे एखादा ऍडमिशन देणं इनटू इंडियन युनियन, एखाद्या राज्याला ऍडमिट करून घेऊ शकतं किंवा इस्टॅब्लिश म्हणजे स्थापित करू शकतं न्यू स्टेट ऑन सच टर्म्स अँड कंडिशन्स ऍज इट्स थिंक्स फिट। पार्लमेंटला ज्या अटी शर्ती मान्य असतील, योग्य वाटतील, त्या अटी शर्तींना प्रमाण ठेवून पार्लमेंट एखाद्या राज्याला आपल्या देशामध्ये ऍडमिट करू शकते किंवा एखाद्या नवीन राज्याची निर्मिती करू शकते, त्याबद्दलचं आर्टिकल 2 आहे। बेसिकली लक्षात ठेवा, आर्टिकल 2 हे एक्सटर्नल ऍडजस्टमेंट बद्दल आहे। पक्क लक्षात घ्या, एक्सटर्नल ऍडजस्टमेंट बद्दल आहे। इथलची एक महत्वाची केस स्टडी आहे, इथं लक्षात घ्या। सिक्कीम जो भारताचा पार्ट नव्हता, याला 35वी घटना दुरुस्ती, लक्षात घ्या 35th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट, 35वी घटना दुरुस्तीने सिक्कीमला भारताचं असोसिएटेड राज्य म्हणून दर्जा मिळाला। कोणता दर्जा मिळाला? असोसिएटेड स्टेट। 35व्या घटना दुरुस्तीने सिक्कीमला असोसिएटेड स्टेट नावाचा दर्जा मिळाला। मात्र यावरनं खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली, कारण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये असोसिएटेड स्टेट नावाची संकल्पनाच नाहीये। मग विरोधकांनी म्हणले की जर आपल्या संविधानामध्ये असोसिएटेड स्टेट नावाचा कन्सेप्ट नाहीये, मग तुम्ही एखाद्या बाहेरच्या राज्याला असोसिएटेड स्टेट म्हणून एंट्री देऊ कसं काय शकता? उद्या जर प्रत्येकच राज्याने या प्रकारे ऑटोनॉमी मागून स्वतःला जर असोसिएटेड स्टेटची मान्यता मागितली तर मग तुम्ही जाणार कुठं? या प्रकारची टीका झाल्यानंतर ही 35वी घटना दुरुस्ती रद्द करण्यात आली आणि 36वी घटना दुरुस्ती पास करण्यात आली। कोणती? 36वी 36th अमेंडमेंट ऍक्ट 1975। आणि या 36व्या घटना दुरुस्तीने सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला। पूर्ण राज्य, लक्षात घ्या। 35व्या घटना दुरुस्तीने सिक्कीमला असोसिएटेड स्टेटचा दर्जा मिळाला होता। 36व्या घटना दुरुस्तीने सिक्कीमला फुल फ्लेज्ड स्टेट, पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेला आहे। अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। 35वी घटना दुरुस्ती आणि 36वी घटना दुरुस्ती सिक्कीम या राज्याबद्दलची आहे, जी कधीही विसरू नका। राईट, सर्वांना धन्यवाद।